जे ते सातत्याने येतात. फुलंब्रीमधून ठाकरेंची शिवसेना ही सध्या आघाडीवर आहे आणि भाजपला हा एक मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय. ठाकरे सेनेचे राजेंद्र ठोंबरे या ठिकाणी आघाडीवर. फुलंब्रीमध्ये ठाकरेंच्या ज्या काही 3 जागा या ठिकाणी दिसतात त्यामध्ये आहे एक फुलंब्रीमधून ठाकरेंची शिवसेना आघाडीवर. भाजपला या ठिकाणी धक्का. ठाकरे सेनेचे राजेंद्र ठोंबरे हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात. भाजप 105, त्याच्यानंतर शिवसेना 40, यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 32, यानंतर काँग्रेस 26, शरद पवारांची राष्ट्रवादी 6, ठाकरेंची शिवसेना 3. तर अवघ्या पाऊण तासामध्ये चित्र स्पष्ट झालंय. पुण्याच्या चाकणमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील 1 नंबरची मशीन आता बंद पडली आहे. मशीन बंद पडल्यामुळे मतमोजणीवर त्याचा परिणाम होणार आहे. पुण्याच्या चाकणमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील 1 नंबरची मशीन जी आहे ती बंद पडलेली आहे आणि मशीन बंद पडल्याचा परिणाम होणार आहे. भोकरदनमधून पवारांच्या एनसीपीच्या मिर्झा समरीन या आघाडीवर आहेत. भोकरदनमधून पवारांच्या एनसीपीच्या मिर्झा समरीन आघाडीवर. भोकरदनमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय. महायुती आतापर्यंत 178 वर पोहोचली आहे. महाविकास आघाडी 35. भोकरदनमधून पवारांच्या एनसीपीच्या मिर्झा समरीन सध्या आघाडीवर आहे. पुन्हा एकदा आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात. भाजप इथे आता 105 जागांवर आघाडीवर. शिंदेची शिवसेना 40, राष्ट्रवादी 33, काँग्रेस 26, शिवसेना ठाकरेंची 3 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 6 जागांवर आघाडीवर. सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो भाजप. महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये काटेकी टक्कर होईल असं बोललं जात होतं. मात्र महाविकास आघाडीच्या मोठ्या सभा काही कुठे झाल्याचं पाहायला मिळालेलं नाही. त्या विरोधात जर आपण पाहिलं तर फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या सभा ज्या आहेत त्या ठिकठिकाणी झाल्याचं पाहायला. आणि अंबडमध्ये भाजप आघाडीवर आहेत. परतूर आणि अंबड या ठिकाणी भाजप आघाडीवर. जिंतूर आणि सेलूमध्ये बोर्डीकरांना धक्का बसलाय. भाजप पिछाडीवर पडलेला आहे. भाजपसाठी हा एक मोठा धक्का. परतूर आणि अंबडमध्ये भाजप आघाडीवर. पुन्हा एकदा आपण पाहूयात आकडेवारी या ठिकाणी. तर नगरपालिकेच्या निकालामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष. भाजपने 100चा आकडा पार केलेला आहे. माहितीमध्ये शिंदेची शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा पक्ष ठरतोय. ठाकरेंची शिवसेना ही शेवटच्या क्रमांकावर फेकली गेली आहे. नगरपालिकेच्या निकालामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष. कळंबमध्ये शिंदेच्या सेनेच्या सुनंदा कापसे या आघाडीवर आहेत. कळंबमध्ये शिंदेचा उमेदवार आघाडीवर. कळंबमध्ये शिंदेच्या सेनेच्या सुनंदा कापसे या सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आघाडी पिछाडी सध्या सुरू आहे. कळंबमध्ये शिंदेच्या सेनेच्या सुनंदा कापसे या आघाडीवर आहेत. पुन्हा एकदा आकडेवारी आपण इथे पाहूयात. तर भाजप आता 103 जागांवर. शिंदेची शिवसेना 41, राष्ट्रवादी 32, काँग्रेस 26 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 6 आणि ठाकरेंची शिवसेना आता 4 जागांवर आघाडीवर. टीव्ही 9 मराठीची स्क्रीन जर आपण पाहिली तर वरच्या बाजूला हे आकडे जे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. त्याच्यानंतर कोण कुठे म्हणजे कोण नातेवाईकांना कुठे संधी देण्यात आलेली होती, त्या ठिकाणी त्यांची काय परिस्थिती आहे, काय स्थिती आहे, ते आकडेवारी त्या लढती आपण एकीकडे पाहताय. दुसरीकडे विभागवार आकडेवारी जी आहे ते आपण पाहताय. पुन्हा एकदा आकडा पाहूयात. भाजप 103 वर पोहोचलाय. शिवसेना, शिंदेची शिवसेना 41, त्याच्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 32, काँग्रेस 26, शरद पवारांची राष्ट्रवादी 7, याच्यानंतर ठाकरेंची शिवसेना सर्वात मागे पडलेली आहे. शेवटचा पक्ष ठरला आहे तो म्हणजे 4 वर. तर पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उत्तम घरत जे आहेत ते आघाडीवर आहेत. पालघरमध्ये शिंदे सेनेचे उत्तम घरत हे आघाडीवर. शिंदेच्या शिवसेनेचे उत्तम घरत या ठिकाणी आघाडीवर आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उत्तम घरत आघाडीवर. गुहागरमध्ये मनसेचं खातं उघडलेलं आहे. महत्वाची बातमी, गुहागरमध्ये एकमेव मनसेच्या कोमल जांगळी या विजयी झालेल्या आहेत. सेलूमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आणि भाजपला मोठा धक्का या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय. जिंतूरमध्ये भाजपची आघाडी. दादांच्या एनसीपीचे उमेदवार हे सध्या पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय. सेलूमध्ये